हे लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा, जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे. मी लोकांना मुद्दाहून आवाहन करेल का निवडणुका जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही आणि त्या विषयावर आम्ही जिथपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं राज्य येईल असं काही वाटत नाही. या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकले आणि लोक पूर्ण हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही, पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे. त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे. पण भाऊ एकीकडे दिसत आहे की एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित नसलेलं यश मिळालंय. आता असं म्हणणं आहे की हा जनतेनं दिलेला कौल आहे आणि त्यामुळं हा निकाल जनतेचा निकाल. मला असं वाटते का जरी मतं लोक मारत असेल पण लोकांचे मतं घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये. त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं. महाराष्ट्रात जो परफॉर्मन्स राहिलाय त्याबद्दल चालू आहे कमी जास्त. मला असं वाटतं का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण नाही आहे. फार एकंदरीत शिंदे असतील किंवा अजितदादा असतील फोडाफोडीच्या राजकारणाला लोकांनी डावललं आहे आणि महाविकास आघाडीला एकंदरीत असं आहे. लोकांच्या मनातले काही जे काही बोलून दाखवत होते ते त्या लोकांनी करून पण दाखवलं दिसतं. असं वाटत होते का हे फक्त बोलतातच, नाराजीचा सूर होता. मला वाटते फोडाफोडीच्या राजकारणात लोकांमध्ये तो असंतोष होताच आणि तो थोडा दिसला आहे. अमरावतीच्या जागेबद्दल खूप चर्चा होती. शिफ्टिंगमुळे नवनीत राणांचा पराभव झाला अशी तर त्या मतदारसंघामध्ये एकंदरीत मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता, राणांचं जे काही बोलण्याची पद्धत होती, आरोप करण्याची पद्धत होती, दुसऱ्या लोकांना अर्ज भरायला जात असताना न्यायालयानं दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशानं दिल्यानंतर ते मोठं लोकांना भावलं. आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू. एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं लोक न्यायालयात त्या हारलेल्या आहे. न्यायालयात त्या जिंकल्या आणि लोक न्यायालयात मात्र हारल्या. आखरी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही त्या अडचण निर्माण करतात. त्याचं हे चित्र आहे. वाटते राणा जरी चूप राहिले असते तरी नवनीत राणा कदाचित जिंकल्या असत्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावेळेला म्हणजे अचानक बरेच अनपेक्षित निकाल लागलेले आहेत. त्यात कुठेतरी मराठा आंदोलन किंवा मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा महत्वाची भूमिका असल्याचं आता जाणकार बोलत आहेत. तुम्हाला स्वतःला काय वाटतं त्या नाराजीचा किती फटका बसेल? मला मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे, पण एकंदरीत मला असं वाटलं होतं का शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आम्ही जे गृहीत धरलं होतं का लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, कामगारामध्ये असंतोष आहे. हा सगळा असंतोष निवडणुकीत दिसेल तसं काही चित्र दिसलं नाही. मी मगापासून नेहमी सांगत असतो का जाती धर्माच्या पलीकडे पुन्हा काही प्रश्न आहे. ते प्रश्न चव्हाट्यावर येणं आणि त्यातूनच त्या निवडणुका होणं फार महत्वाचे आहे. वारंवार तेच सांगतो का धर्मजातीच्या पलीकडे पैसा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन या देशातले महत्वाचे प्रश्न अजूनही तच्च्या तसेच आहे. आज जर तुम्ही पाहिलं का साध्या मुंबईतल्या घरकुलामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास जर आपण पकडला तर करोडो रुपये बिल्डरांनी खाल्ले.
मी दाव्यानं सांगतोय का 300 स्क्वेअर फूटचा झोपडपट्टी जर झोपडी असन 300-400 तर ते स्वयंविकासमध्ये 1000 स्क्वेअर फूट बांधू शकतं लोक स्वतःचे. पण बिल्डराच्या खिशात पैसा गेला पण सामान्य माणसाला चांगलं घर भेटू शकलं नाही. हे प्रश्न का निर्माण होत नाही? शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असेल हे का मुद्दे होऊ शकत नाही याचं चिंतन मंथन आम्ही करतोय. धर्मजातीच्या पलीकडे पोटाची भाषा लोक कधी बोलन, हक्काची भाषा कधी बोलन आणि ते टीव्हीवाले कधी दाखवणार ते फार महत्वाचं. 2024च्या निवडणुकांमध्ये राम मंदिर नव्हतं किंवा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, एकच प्रमुख मुद्दा होता भारतीय जनता पार्टीकडे, तो म्हणजे राम मंदिराचा. मात्र त्याच अयोध्येमध्ये असेल किंवा चित्रकूटमध्ये भाजपचा सपशेल पराभव झालेला आहे. कसं पाहता या सगळ्या? मताची टक्केवारी जाती धर्माच्या किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही सांगा, या सगळ्या निवडणुका उमेदवारी देताना सुद्धा जाती आणि धर्माचे गणित लावूनच देतो आपण. मग एका इकडे आपण शपथ घेतो का आम्ही जात धर्म ह्या लोकशाहीमध्ये येऊ देणार नाही, निस्वार्थपणे काम करू, मी एक भारताचा नागरिक म्हणून काम करणार. पण गणितामध्ये चुकला तर विकासात थांबला तरी चालतं. विकासात थांबला पण गणितात जर तो बरोबर असला तर विकास बाजूने जाता आणि गणित जुळतं आणि आकडेवारी जुळली का विजय भेटतं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी फूट पडली, दोन वेगळे पक्ष तयार झाले, त्याच्यानंतर आपण बघतो की उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना जे यश मिळालेलं आहे त्यांच्या निकालाकडे तुम्ही कसं बघता? लोकांना कुठल्याही गोष्टीचा जे काही नाही व्हायला पाहिजे, काही आवडत नाही, म्हणजे जे काही फोडाफोडी झाली ते लोकांना आवडलं नाही हे स्पष्ट झालेलं आहे. अर्थात त्यांचं कर्तृत्व फार आहे असं म्हणता येणार नाही, पण फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले. कसं आहे, लागोपाठ प्रत्येक बॉलवर जर म्हणजे 2-3 वरवर छक्काच मारला तर लोकांना वाटते मॅनेज आहे काहीतरी, आणि मग तो सिक्सर मारला तरी लोकांना आवडत नाही. ठीक आहे, सहज एखाद्या वेळेस मारला काही झालं तर लोकांना आवडतं. हे नाही आवडलं असेल लोकांना फोडाफोडीचं राजकारण. काही गोष्टी त्याचं चिंतन मंथन केलंच पाहिजे. पण याचा संपूर्ण परिणाम, लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण परिणाम 6 महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकींवर दिसेल? बिलकुल दिसत नाही. मी माझं उदाहरण सांगतोय. आम्ही 2-3 आता कॅन्डिडेट उभा करतोय. माझ्या विरोधात अनंत गुळे होते उभे. ते अनंत गुळे होते, त्यांनी 87,000 मतं घेतले होते आणि ते पडले आणि विधानसभेत उभे राहिले. तेव्हा माझ्या मतदारसंघात त्यांना 19,000 मतं भेटले आणि मी 70,000वर गेलो. म्हणजे एवढा फरक असतं. निवडणूक आणि उमेदवार बदलला का मतही बदलतात. त्याच्यानं हे निकाल आजच्या असेच कायम राहील हे बिलकुल मला वाटतं. मी 100% जिथं उमेदवार लोकसभेमध्ये निवडणूक बदलली आणि उमेदवार बदलला का मला वाटतं चित्र बदलत राहतं. परंतु आजच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आत्मविश्वास जो आहे तो द्विगुणित झालेला आहे. आपण विधानसभेला महायुतीचा सुपडा साफ करू असा विश्वास त्यांच्या आज एकूण वागण्यात बोलण्यात दिसायला. साहजिक आहे, म्हणजे एवढी जर त्यांना बढती भेटली आहे तर हा आत्मविश्वास निर्माण होणारच आहे. बच्चू कडू त्यावेळेला कुठल्या बाजूने असते ते आत्ता सांगता येणार नाही. महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपच्या जशा जागा कमी झाल्या, भाजपचं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं, मी काही संशोधक नाही आहे, पण लोकांनी काही गोष्टी आवडल्या नाही. त्याचं मला वाटतं रिझल्ट त्याचे परिणाम काही दिसत आहे. कसं आहे, किती काही विकास केला. मी तुमच्या घरी आलो आणि अमृताचा प्यालाही तुमच्या हाती दिला, पण तो जर शिव्या देऊन दिला तर लोक ऐकत नाही. प्रेमानं लोक पाणी पण अमृतासारखं पितात. निवडणुकांच्या आधी एमआयएम आणि वंचित बहुजन विकास आघाडी हे भाजपची बी टीम, सी टीम म्हणून तर चर्चेत होती. मात्र तसं न घडता सपशेले तर वंचितला नाकारलेला आहे, एमआयएमला नाकारलेला आहे आणि पारंपरिक मतं जी ती पुन्हा एकदा काँग्रेसकडे तर वळलेली आहे. कसं बघता येईल? वंचितला मला वाटते खूप चांगला चान्स होता यावेळेनं. त्यांनी तो मला वाटते काही थोड्या कारणानं त्यांच्या काय झालंय त्यांच्यामुळे तो बिघडला असेल. पण मला वाटते
वंचित आघाडीसोबत बसले नाही म्हणून वंचितमधल्या काही मतांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतं आणि त्याच्यामुळं हे सगळ्या अडचणीत आलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय चुकला असं मी म्हणत नाही, पण लोकांना एकंदरीत निकालावून असं वाटतंय. लोकांना असं वाटत होतंय कारण बरेच कार्यकर्ते त्यांचे माझ्यासोबत होते आणि तुम्ही अमरावतीच्या सीटमध्ये वंचितनं जो पाठिंबा दिला होता, वेळेवर वंचितच्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन केलं प्रकाशजी आंबेडकरांना की बाबा ही सीट टाकू नका, पण तरी ती टाकल्या गेली आणि त्याचे परिणाम जर आपण पाहिलं तर त्यांना वंचितच्याच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला वंचितचा. आणि म्हणून हे लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का आघाडीत राहून वंचित जर लढली असती तर कदाचित बीजेपीचा जो लागलेला सिक्का आहे तो पुसून गेला असता असं त्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. मला आपण काही संशोधक नाही आहे, पण त्यांच्या काही कानावर फोन आम्हाला आले त्याच्यावरून लक्षात येतं. मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस पुन्हा एकदा शिवसेना किंवा राष्ट्रवादी याच्या लोकांशी भेटताना बोलताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगेंचं महाविकास आघाडीकडे जे झुकतं माप आहे त्याचा परिणाम विधानसभेवर दिसून येईल का? मला वाटतं ह्या निवडणुका आणि होणाऱ्या 3-4 महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते आतापासून मला नाही वाटत ते एक्झिट पोल जसा काढला गेला तसा मूर्खपणा ठरेल. ते तुम्ही पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले, एकही खरा ठरला नाही. आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं वेळेवर काय स्थिती होते, पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं, गारपीट पडतं का अधिक काय होतं, असे त्यावेळेस त्या निवडणुकीच्या त्या शेवटच्या दिवसात पेटीत मता लोक केंद्रावर जाणेपर्यंतही काही बदलत राहतात लोकांमध्ये. आतापासून तो अंदाज घेणं तर मला वाटतं फारच चुकीचं ठरत. शेवटचा प्रश्न, केजरीवालांना एकही जागेवर यश मिळालं नाही, कसं पाहता? केजरीवालांना ज्या पद्धतीने तुरुंगात डांबलं होतं त्याचे तर परिणाम म्हणता येतील. मला केजरीवाल बद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे. आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल, परंतु 2 गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे. मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देश पातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षण मंत्री त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडून काही माहिती घेतली. असं लोकांना वाटत होते का तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजयी होईल. आखरी मी तेच म्हणतोय की केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते जिंकून येईल. आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल, पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.